मुंबईतल्या आझाद मैदानावर जय भगवान टॅक्सी महासंघानं आंदोलन पुकारलं होतं। उबेर आणि ओला यासारख्या खासगी टॅक्सीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला काही टॅक्सी चालकांनी ओला आणि उबेर टॅक्सीची तोडफोड केली। तसंच सरकारनं टॅक्सी चालकांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर 26 जुलैला पुन्हा बंदचा इशारा देण्यात आलाय। आणि उबेर सारख्या प्रायव्हेट टॅक्सीच्या विरोधात आंदोलन करत असलेले टॅक्सीवाले अचानक हिंसक झाले आणि आझादमध्ये बस आंदोलन चालू होता तिथून बाहेर निघाले आणि एका प्रायव्हेट गाडीची तोडफोड केली। आपण बघू शकता की ह्या कारचा पहिले एक प्रायव्हेट कार आहे त्याचा पहिले पुढचा कार तोडली आहे, मग त्यांनी जो बंपर आहे तो तोडला। मागे बघू शकता की ह्या कारची परत त्यांनी मागून सुद्धा तोडफोड केली आहे। हे बघा की कारचा हा जो बंपर आहे तो तुम्ही तोडला आहे। अचानक टॅक्सीवाले हिंसक झाले आहे, कारची पूर्ण तोडफोड केली आहे। त्या ठिकाणी अनेकशे जे प्रायव्हेट कार उभे होते त्यांची तोडफोड केली है। आमचे सोबत ड्राइवर है जिन्हें मारहाण केली है। जी हम आपसे जानना चाहेंगे कि वो लोग कौन थे, आपको क्या बोले? वो प्राइवेट टैक्सी ड्राइवर थे वो लोग। हम लोग वो गाड़ी लेके जा रहे थे अपने काम से शूट पे दूसरी जगह। पब्लिक आई, हमारे को भी मारे, कैमरा मैन को भी बहुत मारे, गाड़ी को लात बीत मारे, गाड़ी तोड़े, मारो मारो करके बोलता ओला ओला गाड़ी है करके। तो टॅक्सी वाले लोग थे। हे जे म्हणजे स्पष्ट मत आहे की जे टॅक्सीवाले जे आंदोलन करत होते त्यांना वाटला की जी प्रायव्हेट कार आहे ती ओलाची कार आहे म्हणून त्याला मारा। अशाच प्रकारे आझाद मैदानच्या बाहेर अनेकशे प्रायव्हेट कार उभे होतात, त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली आहे। त्याचबरोबर अजून काही जणांना तोडफोड केलेली आहे। त्या प्रकारे कायदा हातात का घेतला हा एक मोठा प्रश्न आहे। आता ह्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई होतो ह्याच्यावरती लक्ष लागून आहे। कॅमेरामॅन आणि निर्मलसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। ओला आणि उबेर यांसारख्या खाजगी कंपन्यांच्या विरोधामध्ये आज मुंबईतल्या टॅक्सी चालकांनी बंद पुकारलेला आहे। आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। एकूणच हा सगळा मेळावा जो बघता तो तुम्ही सगळ्या टॅक्सी चालकांचा आहे। आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकी काय मागणी आहे आणि नेमका हा विरोध कशासाठी येते, काय सांगाल? एकूणच तुम्ही म्हणताय की आंदोलन नाहीये पण या ठिकाणी सगळे टॅक्सीवाले एकत्र जमले। हा टॅक्सी चालकांचा मेळावा होता, आंदोलन नाहीये। ज्या येत्या 26 तारखेला जुलैच्या 26 तारखेला आम्ही आंदोलनाचा आज रोजी इशारा दिलेला आहे। काय सांगाल, काय समस्या आहेत ओला उबेरच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी आंदोलन किंवा तुमचा विरोध त्याला आहे? ओला उबेर ही एक प्रायव्हेट कंपनी आहे, याचा एक प्रायव्हेट ओनर आहे। टॅक्सी ही एक शासनाने दिलेली टॅक्सी आहे, शासनाच्या परवानगीने टॅक्सी चालते। ही प्रायव्हेट गाडी इनलिगल आहे, याला कुठल्या टॅक्सीचा परमिट नाही, मीटर नाही, बॅज बिल्ला नाही, कुठल्याही प्रकारचं याला शासनाच्या नियमात बसलेलं एकही कुठलं डॉक्युमेंट नाही आणि याचे मनमानी कारभार या टॅक्सी चालक मालकांना जाचत आहेत। त्यामुळे आम्ही हा सगळं इथून या मुंबईमधून ओला उबेर हटाव ही आम्ही मोहीम सुरू केलेली आहे। हे म्हणणं आहे, शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमची ही मागणी कसल्याही परिस्थितीत पूर्ण केली पाहिजे। जर मागणी पूर्ण नाही केली तर येत्या 26 जुलैला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी बंदचं आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे। खरं तर खाजगी कंपन्या ज्या आहेत ओला आणि उबेर यांच्या विरोधामध्ये या टॅक्सी चालकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे। आज सकाळपासूनच आपण बघतोय की रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, मात्र त्यातच या ठिकाणी सगळे टॅक्सीवाले जे आहेत ते आपल्याला जमलेले दिसतात। कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई।